हॅलो स्टुडंट्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे एम के. हा स्टुडंट, आपण आपल्या पहिल्या लेक्चर मध्ये काही बेसिक डेफिनेशन्स पाहिल्या होत्या आणि आपला क्लास 11 चा फर्स्ट युनिट आपण स्टार्ट केला होता, सम बेसिक कन्सेप्ट इन केमिस्ट्री. आणि मी तुम्हाला शिकवलं होतं बेटा की आपण केमिस्ट्री मध्ये कशाचा स्टडी करतो, तर केमिस्ट्री मध्ये आपण मॅटरचा स्टडी करतो. ओके, नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आता तुम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे सगळ्यात पहिले मॅटर काय आहे. एनिथिंग which has mass and occupies space is called as matter. त्याला आपण काय म्हणतो बेटा, आता मॅटर म्हणतो. एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस, किंवा त्याला ऑक्युपाईज स्पेसला आपल्याला शब्द आहे आपल्याजवळ, विच हॅज व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज मॅटर. ओके, आता पहा मॅटरचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन, मॅटर आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी जी आहे यांच्या बेसिसवर मॅटरला क्लासिफाय केलं जाते. पहा, on the basis of physical properties. आणि on the basis of chemical properties. Okay, on the basis of physical properties आणि on the basis of chemical properties. आता on the basis of फिजिकल प्रॉपर्टीज मॅटरला कसं क्लासिफाय केलं जातं रे, तर सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा आणि लास्ट बोस-आइन्स्टाईन कंडेन्स. यांच्याबद्दल तुम्ही क्लास 10 स्टँडर्ड मध्ये आतापर्यंत शिकलेले आहे की सॉलिड काय असते, लिक्विड काय असते, गॅस काय असते, प्लाझ्मा काय असते आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्स काय असते. याची आपल्याला थोडीफार रिव्हिजन करून जाऊ आपण. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवर क्लासिफिकेशन. ऑन द बेसिस ऑफ केमिकल प्रॉपर्टीज मॅटर आर क्लासिफाईड इनटू प्युअर सबस्टन्सेस and mixture. याला प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर क्लासिफाय केला आणि ऑन द बेसिस ऑफ केमिकल प्रॉपर्टीज. प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर क्लासिफाईड इनटू एलिमेंट्स and compounds. ओके, आणि पुन्हा एलिमेंट्स फर्दर क्लासिफाय होतात मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स मध्ये. कंपाऊंड्स पण फर्दर क्लासिफाय होतात. कंपाऊंड्स आर क्लासिफाईड इनटू आयोनिक और इनऑर्गेनिक म्हटल्या जाते. कुठे कोणत्या जर तुम्ही लिटरेचर चेक केलं तिथे इनऑर्गेनिक कंपाऊंड म्हणेल ते. आणि दुसरं ते म्हणतात कोव्हॅलेंट और ऑर्गेनिक कंपाऊंड म्हटल्या जाते. आता बघा मिक्सचर्स पण फर्दर क्लासिफाय होतात. मिक्सचर्स क्लासिफाईड होतात होमोजिनियस आणि दुसरं असते हेटेरोजिनियस मिक्सचर्स. ओके, आणि होमोजिनियस मिक्सचर पण पुढे क्लासिफाय केल्या जाते. होमोजिनियस मिक्सचर आर क्लासिफाईड इनटू ट्रू सोल्युशन, कोलाइड्स अँड डिस्पर्शन. हे पण पुढे क्लासिफाय केले जाते. तर याचा पूर्ण स्टडी, मॅटरचा पूर्ण स्टडी करणे आणि त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करणे, किंवा त्यात होणाऱ्या फिजिकल आणि केमिकल
प्रॉपर्टीज मध्ये होणाऱ्या चेंजेस चा स्टडी करणे म्हणजे आपण कशाचा स्टडी करत असतो बेटा, तर केमिस्ट्रीचा स्टडी करत असतो. आणि पहा केमिस्ट्रीमध्ये आपल्याला मॅटरचा स्टडी आहे तर आपल्याला मॅटरचं क्लासिफिकेशन जे असते ते तोंडपाठ पाहिजे, किंवा मॅटर कसा क्लासिफाय होतो बेटा, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टी, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यातला तुम्हाला फक्त सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे तीनच स्टेट बद्दल आपल्याला स्टडी आहे. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवर जेव्हा क्लासिफिकेशन होते तेव्हा आपल्याला या एलिमेंट्स मेटल, नॉन मेटल्स आणि मेटॉलाइट याचा पण स्टडी आहे. कंपाऊंड, आयनिक कंपाऊंड आणि कोव्हॅलेंट कंपाऊंड याचा पण स्टडी आहे. आयनिक कंपाऊंडचा स्टडी तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या हेड खाली आहे आणि कोव्हॅलेंट कंपाऊंडचा स्टडी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या हेड खाली आहे. मिक्सचर, आता आपल्याला मिक्सचरचा पण स्टडी आहे. मिक्सचर आर क्लासिफाइड इनटू होमोजिनियस अँड हेटेरोजिनियस. त्यातला ट्रू सोल्युशन, जसा तुमचा 12th स्टँडर्ड मला सोल्युशन नावाचा जो युनिट आहे तो पूर्ण बिलॉंग करते या ट्रू सोल्युशनवर. म्हणजे या सगळ्या क्लासिफिकेशनचा स्टडी आपण पूर्ण आपल्या केमिस्ट्रीमध्ये करणार आहे आणि कुठे कुठे कशा कशाचा स्टडी करणार आहे हे आपण आपल्या येणाऱ्या युनिटमध्ये पाहणारच आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा बेटा, तर या जे क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. पहा स्टुडंट्स, आता आपण सगळ्यात पहिले मॅटरच्या जे फिजिकल क्लासिफिकेशन आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस यांच्याबद्दल थोड्याशा गोष्टी जाणून घेऊ, म्हणजे आपले रिव्हिजन होऊन जाईल क्लास 10 ची. पहा आता पहा, आपल्याला माहित आहे मॅटर ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज, ऑन द बेसिस ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज तो क्लासिफाय होतो सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. सॉलिड, लिक्विड आणि तिसरं गॅसेस. याची थोडीशी रिव्हिजन करून घेऊ आपण. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस काय असतात बेटा पहा. सगळ्यात पहिले वी विल टॉक अबाउट सॉलिड. आता सॉलिडचं स्पेसिफिकेशन काय आहे, तुम्ही हे सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहे. सॉलिड म्हणजे काय, द मॅटर विच हॅज डेफिनाइट शेप. असा मॅटर आहे सॉलिड स्टेट म्हणजे ज्याच्यात पार्टिकल्सला काय असतात, डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. विच हॅज डेफिनाइट शेप and definite volume. डेफिनाइट शेप अँड डेफिनाइट व्हॉल्यूम. आता सॉलिडला डेफिनाइट शेप किंवा डेफिनाइट व्हॉल्यूम का बरं असते, तर त्याच्या मागे रिझन आहे विच हॅज स्ट्रॉंग intermolecular forces of attraction between the particles. सॉलिड मध्ये काय असते बेटा, तर त्यांच्या ज्या पार्टिकल्स असतात ज्याच्यापासून ते बनलेले आहे त्याच्यात स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सॉलिडचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर त्याचे पार्टिकल्स एकमेकांना स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतात आणि त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारची गॅप प्रेझेंट नसते. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शननी ते एकमेकाला अट्रॅक्ट केल्यामुळं दे हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम. त्यांना काय आहे, डेफिनेट शेप आणि डेफिनेट काय आहे, व्हॉल्यूम आहे. ओके, हे झालं सॉलिड बद्दल. नाउ वी विल टॉक अबाउट लिक्विड. लिक्विड काय आहे, द स्टेट ऑफ मॅटर which has definite volume
व्हॉल्यूम तर डेफिनेट आहे, म्हणजे त्यांनी जे स्पेस ऑक्युपाय करणार आहे, जेवढी स्पेस अवेलेबल आहे तेवढी स्पेस ऑक्युपाय करणार आहे, म्हणजे जेवढी त्याला लागते तेवढी स्पेस ते ऑक्युपाय करणार आहे, त्याला आपण काय म्हणू, डेफिनेट व्हॉल्यूम. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, 1 लिटर पाण्याला तुम्ही 10 लिटरच्या बकेटीत टाका की 5 लिटरच्या बकेटीत टाका, त्याला जितकी स्पेस ऑक्युपाय करता येते, 1 लिटरला जेवढी स्पेस लागत असते तेवढीच ती ऑक्युपाय करते, त्याच्यापेक्षा जास्त ते स्पेस ऑक्युपाय करू शकत नाही, म्हणजे इट हॅज डेफिनाइट व्हॉल्यूम. बट इट डू नॉट हॅव डेफिनाइट शेप. त्यांना डेफिनाइट शेप राहत नाही. आणि असं का बरं? इट इज बिकॉज वीक इंटर मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. हे का बरं? तर त्याच्यात वीक मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असते, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे लिक्विडचे 2 मॉलिक्युल्स एकामेकाला वीकली अट्रॅक्ट करून ठेवतात आणि त्या कारणाने त्याचे पार्टिकल्स एकामेकापासून दूर मूव्ह होतात. म्हणून तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, लिक्विड हॅज ॲबिलिटी, लिक्विडला कशाची ॲबिलिटी असते? तर फ्लुइडिटीची. ते वाहून जाते. फ्लुइड म्हणजे वाहने, जे प्रत्येक गोष्ट अशी वाहून जाते त्याला आपण काय म्हणत असतो? फ्लुइडिटी. ओके, याला फ्लुइडिटी असते कारण की यांच्या मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे वीक असतात, म्हणून यांना डेफिनाइट शेप नाही राहत, बट इट हॅज डेफिनाइट व्हॉल्यूम. यांना डेफिनाइट व्हॉल्यूम असते पण डेफिनाइट शेप राहत नाही, ड्यू टू द वीक मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि त्यांना एक अजून प्रॉपर्टी असते, त्याला आपण काय म्हणतो? तर फ्लुइडिटी. फ्लुइडिटी म्हणजे वाहून जाण्याची प्रॉपर्टी त्यांच्यात असते. नाउ वी विल टॉक अबाउट द गॅसेस. तिसरं, गॅसेस. आता गॅसेस काय रे बेटा? इट इज अ स्टेट ऑफ मॅटर. It is a state of matter which do not have shape or volume. and पाहिजे, which do not have shape and volume. त्यांना शेप पण नाही आहे आणि त्यांना व्हॉल्यूम पण नाही. ज्यांना शेप पण नाही, ज्यांना व्हॉल्यूम पण नाही, अशा स्टेट ऑफ मॅटरला आपण काय म्हणू? तर गॅसेस म्हणू. आणि याच्या मागे रिझन आहे, इट इज बिकॉज निग्लिजिबल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. त्यांच्या 2 मॉलिक्युल्स मध्ये निग्लिजिबल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असते. आपण इथे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन लिहू. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन लिहिता इथे लिहू आपण निग्लिजिबल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे जर तुम्ही एका कंटेनर मध्ये, समजा फॉर एक्झाम्पल दिस इज द 5 लिटर कंटेनर, आणि याच्यात तुम्ही गॅसेस जर घेतली आणि गॅसेसचं व्हॉल्यूम जर तुम्ही ठेवलं 1 लिटर, आणि हे कंटेनर तुम्ही पॅक करून घेतलं, तर या गॅसेसला जितकं व्हॉल्यूम अवेलेबल होईल, म्हणजे 5 लिटर जर त्याला गॅसेसला तुम्ही व्हॉल्यूम अवेलेबल करून दिलं तर ती तितकी स्पेस ऑक्युपाय करून घेईल. म्हणजे गॅसेसला शेप तर बिलकुल राहतच नाही, कारण की इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वीक आहे, पण व्हॉल्यूम पण राहत नाही. त्याच्या मागे रिझन आहे, कारण की त्यांचे मॉलिक्युल्स एकामेकाला निग्लिजिबल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्ट करतात, आणि त्याला जितकी स्पेस अवेलेबल असते गॅसेसला, ते तितकी स्पेस ऑक्युपाय करून घेतात. म्हणून आपण असं म्हणतो गॅसेस हॅज फ्लुइडिटी. गॅसेसला आपण काय असते? तर फ्लुइडिटी असते. फ्लुइडिटी मीन्स इट हॅज टेंडन्सी टू फ्लो. गॅसेस एका जागेवरून दुसऱ्या जागी काय होऊ शकतात? फ्लो होऊ शकतात. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, गॅसेस आर कॉम्प्रेसिबल.
कॉम्प्रेसिबल म्हणजे त्याचं व्हॉल्यूम बाय अप्लाइंग प्रेशर आपण कमी जास्त करू शकतो. ओके, मग गॅसेस काय तर कॉम्प्रेसिबल आहे, ज्याचं व्हॉल्यूम बाय अप्लाइंग प्रेशर बाय ऑर रिलीजिंग प्रेशर आपण व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतो, त्या फिनॉमिननला म्हणायचं कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणून गॅसेस काय आहे तर कॉम्प्रेसिबल आहे बेटा. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस बद्दल तुम्हाला मिनिमम इतक्या गोष्टी माहित पाहिजे जे तुम्ही याच्या आधीच्या स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहे. अजून डिटेल मध्ये जसे जसे स्टेट्स ऑफ मॅटर जो युनिट येईल त्याच्यात आपण शिकणार आहे. पण इट इज रिव्हिजन ऑफ युअर प्रिव्हियस इयर, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या केमिस्ट्रीचा स्टडी हा इझी केला पाहिजे. ओके, तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस बद्दल लिहून घ्या. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर मॅटर जसं क्लासिफिकेशन केलंय त्याच्याबद्दल लिहून घ्या. नाव वी विल मूव्ह टुवर्ड आवर क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन द केमिकल प्रॉपर्टीज. पहिले याला नोट डाऊन करून घ्या. पाच स्टुडंट्स, आता मॅटरचं केमिकल क्लासिफिकेशन on the basis of chemical properties. मॅटरचं केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवरचं क्लासिफिकेशन. ओके, आता केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवर मॅटरला आपण कसं क्लासिफाय करतो रे, तर प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरं क्लासिफिकेशन असते मिक्सचर. ओके, तर पहिले आपण सगळ्यात पहिले पाहू अबाउट द प्युअर सबस्टन्सेस. अबाउट प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस आपण कशाला म्हणतो? The substances whose composition is fixed and have similar chemical properties or definite chemical properties is called as pure substances. त्याला आपण काय म्हणू, प्युअर सबस्टन्सेस. आता याचं एक सिंपल एक्झाम्पल पहा प्युअर सबस्टन्सेसचा. फॉर एक्झाम्पल H2 हायड्रोजन गॅस और ऑक्सिजन गॅस. हायड्रोजन किंवा ऑक्सिजन गॅस जे आपण इनहेल करतो, इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्युअर सबस्टन्सेस, ज्याच्या कंपोजिशन फिक्स आहे. म्हणजे ते पूर्ण ऑक्सिजन जे आपलं गॅस आहे हे O2 मॉलिक्युल्स पासूनच बनलेली आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो H2 वॉटर. Water is also a pure substance which has one type of composition आणि केमिकल प्रॉपर्टीज प्रत्येक H2 मॉलिक्युल्सची कशी आहे तर सिमिलर आहे. तर याला आपण काय म्हणू शकतो बेटा, तर प्युअर सबस्टन्सेस. अजून पण एक्झाम्पल येतात पण इट इज मोर दॅन सफिशियंट. त्याच्यानंतर पहा बी, सेकंड क्लासिफिकेशन ऑन द मिक्सचर. आता मिक्सचर्स काय आहे, the mixture, the substances whose composition is not fixed and have different chemical properties is called as mixtures. त्याला आपण काय म्हणू शकतो तर मिक्सचर्स म्हणू शकतो. ओके, पहा आता याचं सगळ्यात सिंपल एक्झाम्पल एअर.
एअर इज कॉल्ड ॲज मिक्सचर. एअर मध्ये कंपोजिशन फिक्स नसतं. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे एअर मध्ये काय काय असतं बेटा, ऑक्सिजन गॅस असते, कार्बन डायऑक्साइड गॅस असते, नायट्रोजन गॅस असते, हे मेन कंटेंट जे आहे, किंवा कार्बन मोनोऑक्साइड असते. अशा डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेसचं मिक्सचर म्हणजे काय असते, आपली एअर असते. त्याच्यानंतर सोबत डस्ट पार्टिकल्स असतात. अजून काय काय असते त्याच्यात, तर डस्ट पार्टिकल्स असतात, ETC. आणि पहा याचं कंपोजिशन फिक्स नाहीये. फिक्स नाहीये म्हणजे काय आहे, तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर जाल म्हणजे ऑक्सिजनचं जे एअर मधलं कंटेंट आहे हे डिफर होत जाते. जिथं पोल्युशन जास्त असेल तिथं ऑक्सिजन कंटेंट कमी असते, तिथं कार्बन डायऑक्साइड जास्त असते. म्हणजे काय आहे, तर कंपोजिशन फिक्स नाहीये. आणि याच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहे या पण काय नाही राहत, सिमिलर नाही राहत. तर पहा दीज त्याला काय म्हणायचं, तर मिक्सचर्स म्हणायचं. एअर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ मिक्सचर. तर तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स यांची डेफिनेशन्स लिहून घ्या. देन वी विल सी क्लासिफिकेशन ऑफ प्युअर सबस्टन्स. आपण काय पाहणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्युअर सबस्टन्स. हे सगळ्यात पहिले काय करून टाका, नोट डाऊन करून टाका. पाच स्टुडंट्स, क्लासिफिकेशन ऑफ प्युअर सबस्टन्सेस. आता सगळ्यात पहिलं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे एलिमेंट्स. सगळ्यात पहिलं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर पहा एलिमेंट्सला कसं लिहायचं. द substances which cannot be broken down into simple substances by ordinary chemical changes, is called as elements. असे सबस्टन्स आहे ज्यांना आपण ब्रोकन डाऊन नाही करू शकत, म्हणजे तोडू नाही शकत इंटू सिंपल सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस करून त्यांना आपण काय म्हणतो, एलिमेंट्स. आता तुम्हाला माहित आहे एलिमेंट्स कोणकोणते आहेत. आता सिम्पली नोन एलिमेंट्स आहे हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, ETC. आता यांना आपण ब्रोकन डाऊन नाही करू शकत ना वेगवेगळे सबस्टन्सेस मध्ये, म्हणून यांना काय म्हणतो, एलिमेंट्स. आणि आपल्याला माहित आहे की इन अवर पिरियोडिक टेबल there are 118 elements. किती एलिमेंट्स प्रेझेंट आहे, 118 एलिमेंट्स. त्यातले काही मॅनमेड आहे आणि काही लॅबोरेटरी मध्ये प्रिपेअर केलेले आहे. पण आपण सगळे जण या सगळ्या 118 एलिमेंट्स 118 मधल्या ज्या नॅचरली आपण एलिमेंट्स आहे यांच्याच पासून बनलेला आहे. ओके, नाउ वी विल टॉक अबाउट कंपाऊंड्स. आपण कशाबद्दल बोलू, कंपाऊंड बद्दल बोलू. कंपाऊंड बद्दल. ओके, पहा द सबस्टन्सेस which can be broken down into simple substances by using simple chemical changes is called as compounds. त्याला आपण काय म्हणू शकतो, कंपाऊंड्स म्हणू शकतो. ओके, आता मग याचं सर सिंपल एक्झाम्पल पहा. H2O इज अ कंपाऊंड. हा काय आहे, कंपाऊंड आहे. याला जर तुम्ही ब्रेकडाऊन केला बाय युजिंग सिंपल केमिकल चेंजेस, इट कॅन बी ब्रेकडाऊन इनटू H2O plus O2. म्हणजे याला मी
सिंपल याच्यात ब्रेकडाऊन करू शकतो, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन याला सेपरेट करू शकतो, ब्रेकडाऊन करू शकतो बाय युजिंग सम केमिकल चेंजेस. त्याच्यानंतर अजून जर तुम्ही याची एक्झाम्पल जर पाहिले, जर आपलं कॉमन एक्झाम्पल CO2 कॅन ऑल्सो बी ब्रेकडाऊन इनटू कार्बन अँड ऑक्सिजन. म्हणजे मी सिंपल केमिकल चेंजेसचा यूज करून यांना ब्रेकडाऊन करू शकतो, म्हणून याला आपण काय म्हणू, आपण कंपाऊंड्स म्हणू. आता पहा, these are the classification of pure substances. आता तुम्हाला माहित आहे एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आता तुम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे. पहा, क्लासिफिकेशन, वी विल सी क्लासिफिकेशन of elements. आता एलिमेंट्स कसं क्लासिफाय केल्या जाते रे बेटा? एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू मेटल्स, बी नॉन मेटल्स आणि सी मेटलॉइड्स. याचा स्टडी तुम्ही याच्या आधीच्या स्टँडर्ड मध्ये केलाय. आता मेटल्स म्हणजे काय? विच आर मॅलिएबल, डक्टाइल अँड गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट, त्याला आपण काय म्हणत असतो? मेटल्स. आणि जे मॅलिएबल नाही, डक्टाइल नाही आणि बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे, त्यांना आपण काय म्हणत असतो? नॉन मेटल्स. आणि ज्यांच्यात मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोन्हीची प्रॉपर्टी असतात, त्यांना आपण काय म्हणत असतो? तर मेटलॉइड्स म्हणत असतो. तर तुमचे हे जे 118 एलिमेंट्स आहे, हे 118 एलिमेंट्स मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स मध्ये त्यांनी काय केलेले आहे? क्लासिफाय केलेले आहे. तर हे आपण येणाऱ्या चॅप्टर्स मध्ये शिकणारच आहे. आणि तुम्ही मागच्या स्टँडर्ड्स मध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स बद्दल स्टडी केलेलाच आहे. तर मी याला शॉर्ट मध्ये समअप करून घेतलं. नाउ वी विल मूव टुवर्ड्स क्लासिफिकेशन ऑफ कंपाउंड्स. तर सगळ्यात पहिले तुम्ही लिहून घ्या, देन वी विल मूव टुवर्ड्स क्लासिफिकेशन ऑफ कंपाउंड्स. Now we are going to see classification of compounds. Okay. Classification of compounds मध्ये आपल्याला माहिती आहे compounds are classified into organic compound आणि inorganic compound. ज्याला आपण काय म्हणतो? कोव्हॅलेंट कंपाऊंड आणि आयोनिक कंपाऊंड. तर सगळ्यात पहिले एकदम स्टार्टिंगच्या फेजवर जेव्हा सायन्स डेव्हलप होऊन राहिलं होतं, तेव्हा जे कंपाऊंड्स आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून एक्सट्रॅक्ट करू शकतो किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून भेटू शकतो, अशा कंपाऊंडला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं जातं. आणि ज्यांना आपण मिनरल्स पासून एक्सट्रॅक्ट करतो, अशा कंपाऊंडला इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणायचे. पण आता ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या डेफिनेशन्स मध्ये चेंज आलेला आहे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय कोणाला म्हणायचं? द कंपाऊंड विच कंटेन कार्बन एज अ मेन कॉन्स्टिट्यूएंट विथ 14 अदर्स इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड. असे कंपाऊंड ज्याच्यात कार्बन हा कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट आहे, विथ 14 अदर्स म्हणजे त्याच्यासोबत 14 अदर्स एलिमेंट्स राहतील, अशा कंपाऊंडला आपण कोणता कंपाऊंड म्हणायचं बेटा? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर आपण बोलू इनऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल. आता पहा, इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे जे कंपाऊंड ऑर्गॅनिक नाही. जे कंपाऊंड ऑर्गॅनिक नाही म्हणजे ज्याच्यात कार्बन हा कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट नाही, असे सगळे कंपाऊंड त्यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटले जाते. पण कधी कधी लोकांना बरेचदा कन्फ्युजन होते. आता आपण म्हणतो CO कार्बन मोनॉक्साईड, CO2 कार्बन डायऑक्साईड. तर बरेच लोकांना प्रश्न पडतो, सर याच्यात कार्बन आला, मग हा ऑर्गॅनिक कंपाऊंड असायला पाहिजे. नो, दिस इज नॉट अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. मी काय सांगून राहिलो पहा, लक्ष ठेवायचं डेफिनेशन कडे. मेन कॉन्स्टिट्यूएंट जर कार्बन असेल विथ 14 अदर, तर त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणू शकतो. म्हणजे CH4 म्हणजे मिथेन गॅस. तुम्ही याचे वेगवेगळे एक्झाम्पल पाहिले आहे. CH3 म्हणजे इथे. तर हे झाले ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे इथे कार्बन हा मेन कॉन्स्टिट्यूएंट आहे. ओके. पण तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बन पण येतो, पण कार्बन ॲज अ मेन कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट राहत नाही. हे तुम्हाला पुढे क्लिअर होऊन जाईल. पण बऱ्याच लोकांना असं वाटते कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बाइड्स हे कशाचे एक्झाम्पल आहेत ऑर्गॅनिकचे? नो, इट इज नॉट एक्झॅक्ट एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. जसं जसं आपल्या केमिस्ट्री समोर जात जाईल, तसं तसं तुमच्या लक्षात येईल की इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते असतात आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते असतात. तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा, याला नोट डाऊन करून घ्या. देन वी विल मूव टुवर्ड्स द क्लासिफिकेशन ऑफ मिक्सचर्स. पाच स्टुडंट्स, होमोजिनियस मिक्सचर आणि हेटेरोजिनियस मिक्सचर. पहिले आपण बोलू होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर होमोजिनियस मिक्सचरला कसं लिहायचं? द मिक्सचर
the mixture which has only one phase किंवा त्याला वन फेजला दुसरा शब्द आहे वन लेयर इज कॉल्ड as homogeneous mixture is called as homogeneous mixture. या मिक्सचर मध्ये एकच फेज प्रेझेंट असते त्याला आपण कोणतं मिक्सचर म्हणू होमोजिनियस मिक्सचर म्हणू. ओके आता पहा होमोजिनियस मिक्सचर ची एक अजून डेफिनेशन आहे पहा. दुसरी डेफिनेशन पहा काय आहे द स्मॉल प्रोपोर्शन ऑफ मिक्सचर the small proportion of mixture must have property of bulk ज्याच्यात स्मॉल पोर्शन मध्ये पूर्ण बल्कची प्रॉपर्टी असेल त्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणजे आता याचं एक्झाम्पल पहा एक्झाम्पल शुगर सायरप ओके आता शुगर सायरप म्हणजे साखरेचं पाणी तुम्ही एक बीकर घेतला या बीकर मध्ये वॉटर घेतलं ओके आणि या वॉटर मध्ये तुम्ही काहीतरी शुगर डिझॉल्व्ह केली विरघळून घेतली आणि तुम्ही जर याच्यातला स्मॉल प्रोपोर्शन रिमूव्ह केला स्मॉल प्रोपोर्शन एक छोटासा प्रोपोर्शन रिमूव्ह केला या कॉर्नर मधला समजा तर तुम्हाला असं लक्षात येईल की या स्मॉल प्रोपोर्शनचा जो गोळवा आहे आणि पूर्ण ग्लास मध्ये प्रेझेंट असणारे शुगर सायरपचा जो गोळवा आहे तो सेम आहे. किंवा आपल्या दुसऱ्या भाषेत पहा द मिक्सचर विच हॅज ओनली वन फेज म्हणजे जर तुम्ही शुगर सायरपच्या सोल्युशनला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एकच लेअर दिसेल तर अशा मिक्सचरला काय म्हणू आपण तर होमोजिनियस मिक्सचर म्हणू. दुसरं एक्झाम्पल पहा हेटेरोजिनियस मिक्सचर आता हेटेरोजिनियस मिक्सचर कशाला म्हणायचं द मिक्सचर which has more than one phase is called as heterogeneous mixture. ज्याच्यात एकापेक्षा जास्त फेज प्रेझेंट असते त्याला आपण काय म्हणू हेटेरोजिनियस मिक्सचर म्हणू. किंवा अजून दुसरी डेफिनेशन द स्मॉल प्रोपोर्शन do not have the property of whole mixture. ज्याच्या स्मॉल प्रोपोर्शन मध्ये पूर्ण मिक्सचरची प्रॉपर्टी नसेल त्याला आपण कोणतं मिक्सचर म्हणू बेटा हेटेरोजिनियस मिक्सचर. आता हेटेरोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल ऑइल इन वॉटर फॉर एक्झाम्पल पहा तुम्ही एक बीकर घेतला या बीकर मध्ये वॉटर घेतलं आणि याच्यात आपलं कोकोनट ऑइल तर तुमच्या असं लक्षात येईल की या बीकर मध्ये दोन लेअर तयार झाले आहे ज्याच्यात कोकोनट ऑइल याची डेन्सिटी कमी असते तर तो काय होतो फ्लोट होतो कशावर तर वॉटरवर. तर तुम्हाला माहिती काय दिसेल तर तुम्हाला इथे दोन फेज दिसतील म्हणजे दोन लेअर दिसतील तर असे दोन लेअर वाले जेव्हा आपल्याला दिसतात त्याला काय म्हणायचं हेटेरोजिनियस मिक्सचर. आता बघा तुम्ही जर या कॉर्नर मधून स्मॉल प्रोपोर्शन रिमूव्ह केला या कॉर्नर मध्ये ओके तर या कॉर्नर मधून तुम्ही कोणत्या फेज मधून रिमूव्ह करून राहिले ऑइलच्या फेज मधून रिमूव्ह करून राहिले तर याच्यात फक्त कशाची प्रॉपर्टी राहिली ओनली द प्रॉपर्टी
ऑइल, त्याच्यात फक्त ऑइलची प्रॉपर्टी राहील, वॉटरची प्रॉपर्टी राहील का? नाही. जर तुम्ही इथून रिमूव्ह केलं तर इथं कशाची प्रॉपर्टी राहील या बल्कमध्ये? ओनली द प्रॉपर्टी ऑफ वॉटर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या छोट्याशा स्मॉल प्रपोर्शन मध्ये पूर्ण बल्कच्या प्रॉपर्टीज येऊन नाही राहिल्या. तर अशा मिक्सचरला कोणतं मिक्सचर म्हणायचं बेटा? हेट्रोजिनियस mixture. तर in today's lecture we have covered classification of matter and we have revised all the classification in detail. आपण पूर्ण classification in detail revise केलेलं आहे. आता हे सगळं तुमचं याच्या आधीच्या क्लासेस मध्ये झालेलं आहे. तुम्ही हे सगळं नोट डाऊन करून घ्या. We will meet in our next lecture where we will स्टडी अबाउट द युनिट्स अँड विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. बऱ्याच लोकांना युनिट्स मध्ये नंतर जो प्रॉब्लेम क्रिएट होतात, तर युनिट समजण्यासाठी हा जो पुढचं लेक्चर येणार आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या कारणाने युनिट्सवर लक्ष ठेवायचं आणि हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सो वी विल मीट इन अवर नेक्स्ट लेक्चर.